जय श्रीराम. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमातील आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मला माहिती आहे या मालिकेमध्ये 2 आठवड्याचा खंड पडला आहे. मागच्या आठवड्यात शैलगमन उत्सवामध्ये आम्ही सगळे अतिशय व्यस्त होतो आणि त्यामुळे आपण मागचं सत्र घेऊ शकलो नाही. पण मला कधी-कधी असं वाटतं, की ही कदाचित त्या भगवंताचीच योजना असावी. बऱ्यापैकी कठीण विषय सुरू आहे. तो म्हणतोय जरा जे ऐकलंय त्याच्यावरती मनन चिंतन करा, अजून एकदा ऐका आणि म्हणून असं आपल्याला अनायास खंड पडतोय मालिकेमध्ये. पण त्यानिमित्ताने अशी आशा करते, की सर्वांचा अभ्यास होतोय. मंगेश दादा आलेले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी वंदन. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी आपल्या आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ मालिका व्हॉट नावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम भागापर्यंत आलेली आहे असं म्हणूया. आत्ताच उल्लेख झाला, 2 आठवड्याचा खंड पडलेला आहे. परंतु महावाक्य या विषयाचं चिंतन आपण या दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम भागात करत आहोत. एका दृष्टीने विचार केला तर छान दीर्घ चिंतन मालिका असा शब्द वापरला. पण या चिंतन मालिकेच्या माध्यमातून परमार्थाचं महात्म्य, परमार्थ कशासाठी करायचा हा विचार, या विचारापासून प्रारंभ करून परमार्थाचं स्वरूप समजवून घेत 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 आपली प्रगती, जे अंतिम शिखर, अंतिम टोक समजल्या जातं, अंतिम निष्कर्ष समजला जातो वेदांताचा, त्या महावाक्यापर्यंत, त्या महावाक्याच्या चिंतनापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. शुद्ध मराठीत डिस्क्लेमर जे मागच्या वेळेला मी दिलं होतं की हा महावाक्याचा विचार आहे. दिस इज नॉट फॉर वीक हार्टेड पीपल. थोडं मराठीत बोललं की बरं वाटतं. का वीक हार्टेड म्हणालो मी? महावाक्याचा जो अधिकारी आहे तो अत्यंत दुर्मिळच असतो. आणि तो आपला अधिकार जरी आज नसला, असं गृहीत धरूया, समजा नाही आहे, असेल तर आनंदच आहे, पण नसेल तरी हे ऐकता ऐकताच अधिकार कमवायचा आहे आपल्याला. पण त्यामुळे कुठेही नाउमेद होण्याची आवश्यकता नाही आहे की हे मला अजून समजत नाही आहे, सगळं समजलं तरी हे कधी मला या आयुष्यात जमेल असा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. अधिकार निश्चितपणे वाढवता येतो आणि ते आपल्याच हातात आहे. त्याचा वेग वाढत नाही आहे याला जबाबदार मीच आहे. मुद्दा एवढाच, आत्ता मला एवढंच बोलायचं आहे की इट इज नॉट फॉर वीक हार्टेड पीपल. म्हणजे इथे असं गोड गोड भाषेतलं तत्त्वज्ञान की ज्याच्यात न सांगणाऱ्यावर काही जबाबदारी, ना ऐकणाऱ्यावर काही जबाबदारी, असला हा प्रकार इथे नाही. इथे जे काही आहे ते सर्व थेट आहे. अजून एक शुद्ध मराठी वाक्य वापरतो, टेक इट ऑर लिव्ह इट, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. कारण कोणाच्या हितासाठी सुरू आहे? आपल्याच हितासाठी सुरू आहे. असो, तर महावाक्य या विषयाचं चिंतन यथामती आपण करतो आहोत भगवंताच्या कृपेने. आणि मी जसं म्हणालो, या दुसऱ्या टप्प्याच्या
शेवटच्या भागामध्ये आपण त्याच्या अंतर्गत म्हणूया आपण या विषयाचं चिंतन करतो आहोत. आता ऋग्वेदातील ऐतरेय उपनिषदामध्ये आलेल्या प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा विचार आपला पूर्ण झाला. 2 आठवड्याचा खंड पडल्यामुळे थोडी धूळ झटकणं भाग आहे. कारण नुसतंच महावाक्य एवढाच शब्द आठवत असेल, बाकी काहीच आठवत नसेल तर रामकृष्ण हरीच आहे. म्हणूनच मी म्हणालो तिथेच अधिकार स्पष्ट होतो की हे जर टिकत नसेल, 2 आठवड्याच्या संसाराच्या धकाधकीनी म्हणूया, इफ दिस थॉट इज गेटिंग डिसमॅन्टल्ड सो इझिली, तर अजून आपल्याला अधिकार कमवायला हवा असा त्याचा अर्थ. मुद्दा ऋग्वेदातील ऐतरेय उपनिषदामधलं जे महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म याचा विचार आपण पूर्ण केला. आणि मागील सत्रामध्ये यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या चिंतनाला आपण प्रारंभ केला होता. आणि म्हणून मी सुरुवातीलाच ते डिस्क्लेमर दिलं की महावाक्य कुठलेही असो, उपनिषद कुठलेही असो, त्याचा अधिकारी असतो. आणि या महावाक्य चिंतनाची आणि इतर साधना पद्धतीची गल्लत करायची नाही आपल्याला. तर अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या चिंतनाला प्रारंभ आपण केला होता. आणि या महावाक्यातील ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आपण बद्दल बोलतोय. 3 पद आहेत त्याच्यामध्ये, अहम ब्रह्म अस्मी. त्या महावाक्यातील ब्रह्म हे जे पद आहे, या पदाचा अर्थ निरुपाधिक परब्रह्म असा अर्थ आपण बघितला होता. उजळणी आहे त्यामुळे फार तपशिलात जाणार नाही मी, पण एकेका शब्दाला महत्त्व आहे. निरुपाधिक, मुद्दाहून हा शब्द वापरला, हे विशेषण वापरलं. निरुपाधिक, निरपेक्ष, कसलीच सापेक्षता तिथे नाही वगैरे, असा ब्रह्म या पदाचा अर्थ. आणि अहम हे जे दुसरं पद आहे, या अहम या पदाचा जीव असा अर्थ होतो, असं आपण मागच्या वेळेला सविस्तर समजून घेतलं होतं. हाच विचार केला होता आपण मागच्या वेळेला, मागच्या सत्रामध्ये. आपण असंही बघितलं होतं की जीव या संकल्पनेचे 2 घटक आहेत, एक कुटस्थ आणि दुसरं चिदाभास. मुद्दाहून सावकाश बोलतोय. पुन्हा एकदा मी जसं मगाशी म्हणालो, हा विचार अंतःकरणात रुजला नसेल तर वारंवार हा विचार नवीनच वाटतो. आपण याचा पुष्कळ विचार आधीच्या सत्रांमध्ये केलेला आहे. कुटस्थ म्हणजे काय, चिदाभास म्हणजे काय, इत्यादी. पण अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम हा जीववाचक, हे जीववाचक पद म्हणूया. आणि त्या जीव या संकल्पनेचे 2 घटक, पुन्हा कुटस्थ आणि चिदाभास. आणि अहम ब्रह्म अस्मी म्हणजे जीव ब्रह्म आहे, याच्यासाठी, हे सिद्ध होण्यासाठी त्याचे जे घटक कुटस्थ आणि चिदाभास यांचं ब्रह्मत्व सिद्ध व्हावं लागेल, असं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. आणि त्यांचं ब्रह्मत्व सिद्ध होण्यासाठी ते मूळचे ब्रह्मच असले पाहिजे. का? कारण ब्रह्म हे उत्पाद्य नाही, ते संस्कार्य नाही. म्हणजे त्याच्यावर अजून साध्या भाषेत बोलूया, हे संस्कृत शब्द झाले. ब्रह्म निर्माण होत नसतं, ते अखंड आहे आहे आहे. कारण जे निर्माण होतं ते काय होतं, नाश पावतं. नियम आपल्याला माहिती आहे. एका क्षणात पावेल, नाही तर कोट्यावधी वर्षांनी पावेल, पण नाश पावावंच लागतं, कारण ते निर्माण झालं. ब्रह्म निर्माण होत नाही, ते संस्कार्य नाही. म्हणजे त्याच्यात काही बदल करता येत नाही. काही त्याच्यात एखादी गोष्ट मिसळली आणि दुसरी तिसरी गोष्ट तयार केली, असले काही प्रकार तिथे नाही. आणि इतकंच नव्हे तर ते एकमेवा द्वितीय आहे. दुसरं खरं सांगायचं तर तिथे काही नाहीच.
आपला विषय काय सुरू आहे? जर कुटस्थ आणि चिदाभास यांचं ब्रह्मत्व सिद्ध करायचं असेल तर ते मूळचे ब्रह्मच असले पाहिजे. म्हणजे मूळचे ब्रह्म आहे तर मग कुटस्थ आणि चिदाभास हे दोन पद किंवा दोन शब्द किंवा दोन संकल्पना का झाल्या? याचा अर्थ असा, काहीतरी घोटाळा झाला, काहीतरी घोटाळा झाला. आणि ते ब्रह्म नाही असं मला वाटू लागलं. म्हणजे घोटाळ्याला कारणीभूत कोण आहे? मी आहे. इथपर्यंत आपलं अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं चिंतन येऊन थांबलं होतं. ही काय झाली? फक्त उजळणी झाली. कशासाठी? विषय प्रवेशासाठी, की आजच्या विषयामध्ये छान प्रवेश व्हावा. कारण इथून पुढे आपल्याला या विचारांचा धागा पकडून पुढे जायचं आहे. त्यामुळे मागच्या वेळेला काय बोलणं झालं होतं याचं स्मरण आवश्यक आहे. म्हणून थोडा वेळ द्यावाच लागतो. तर हा घोटाळा झाला थोडक्यामध्ये. आता या घोटाळ्याचं स्वरूप काय आहे? घोटाळा झाला, कळलं. पण घोटाळा झाला म्हणजे नेमकं काय झालं, त्याचं स्वरूप काय आहे? अगदी साध्या भाषेमध्ये बोलूया. संत तुकाराम महाराज म्हणतात की मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पहा कसं संत साध्या भाषेत सांगत असतात. पण माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणूनच म्हणतात की वेदांताचा किमान अभ्यास असावा. किमान कशासाठी शब्द वापरला? संतांच्या सांगण्यामागचं शास्त्र कळण्या एवढं तरी किमान अभ्यास असावा. आता अभंग पाठ सुद्धा असतो अनेकांना, पण काय सांगणं चाललं आहे ते हे सांगणं चाललं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो. महाराज म्हणतात पुढे. मुक्त होता, उत्तर देऊन टाकलं तुकाराम महाराजांनी. त्या घोटाळ्याचं स्वरूप पाहतोय आपण. हे जीव काय आहे? मूळचं सच्चिदानंद ब्रह्मच आहे. काय विचार करतोय आपण? जीवाचे दोन घटक पाहतोय, त्यांचं ब्रह्मत्व सिद्ध करण्याचा विचार करतोय. महाराज सांगतात आहे अगदी साध्या भाषेमध्ये, जीव मूळचा सच्चिदानंद ब्रह्मच आहे आणि म्हणून तो नित्य मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. म्हणजे आपण जबरदस्तीने खरं बंधन का म्हणून बंधन? घेऊन या छंद माझे माझे. बद्ध का झाला? तर अविद्येमुळे या देहाला मी समजलो आणि माझे जे स्त्री पुत्राधिक, बायको, मुलगा, नवरा, घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझं 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 जे काही अखंड दिवसभर माझा जप सुरू असतो. आणि मग माझ्याचा जप झाल्यामुळे पुढचा जप होतो. काय होईल आणि कसं होईल? म्हणजे माझ्याचं काय होईल, माझं कसं होईल? आलंच मग त्याच्या पाठीमागे गाडी, ट्रकच्या पाठीमागे ट्रेलर असतं म्हणतात त्याप्रमाणे. हा जो माझे माझे म्हणण्याचा छंद जडला, त्याच्यामुळे काय झाला? हा जीव काय झाला? बद्ध झाला. अन्यथा तो मूळचा कसा आहे? सच्चिदानंद ब्रह्मच आहे, नित्य मुक्तच तो आहे. आणि स्वतःला करता भोगता सुद्धा समजायला लागला त्याच्यामुळे पाप पुण्य अंगी जडवून घेतलं. मग मी करता, मी भोगता. मग हे धर्म, मग हे अधर्म, मग धर्माचं फल पुण्य, अधर्माचं फल पाप, आणि मग पाप पुण्याच्या आलं पुढचं गणित सगळं माहिती आहे आपल्याला. कमी जास्त याच्याप्रमाणे वरची गती किंवा खालची गती ते अचानक समान झाले की मनुष्य जन्म, असं शास्त्र सांगतं. आणि मग हे का झालं? तर जे स्वतःचं सच्चिदानंद ब्रह्म हे जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ती
आणि बुद्धी नावाची जी उपाधी आहे त्यांच्या अन्योन्याध्यासामुळे हा घोटाळा झाला. अन्योन्याध्यास, एकाचा दुसऱ्यावर, दुसऱ्याचा पहिल्यावर अध्यास, त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास. कारण अखंड बुद्धीची उपाधी आहेच. सकाळी जाग आल्यापासून काम करायला सुरुवात करते की नाही ती बुद्धी, म्हणजे अंतःकरण, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत. रात्री ते लीन पावतं आपल्या कारणामध्ये. वेगळा विषय. थोडक्यात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. विषय आपला सुरू आहे. हे मूळचे ब्रह्मच असले पाहिजे, तरच त्यांचं ब्रह्मत्व सिद्ध होऊ शकतं. घोटाळा झाला असेल तर घोटाळ्याचं निराकरण करता येईल, पण ते मात्र मूळचे ब्रह्म असले पाहिजे, हा विषय सुरू आहे. त्यामुळे मी आणि माझेचा छंद जडवून घेतला आणि मी बद्ध झालो, जीव या दृष्टीने. थोडक्यामध्ये आपल्या काय म्हणूया ब्रह्मस्वरूपाचं विस्मरण झालं. कारण मुक्त होता, पण जाणवलं का, येतं का अनुभवाला, नाही येत. म्हणजे काय झालं, दुसऱ्या भाषेत विस्मरण झालं, मला माझ्या स्वरूपाचं विस्मरण झालं. बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचर, माऊली बोलते. म्हणून झालं विसरू आत्मबोधाचा, विस्मरण झालं, आपल्या ब्रह्मस्वरूपाचं विस्मरण झालं. आणि मग काय झालं, हा जीव जो आहे तो अहम आणि मम या पसाऱ्यामध्ये अडकला, रमला, रंगला. हे महावाक्याचं थेट संबंध आहे माझ्याशी. कारण परमपूज्य काकांनी नेहमी मी सांगतो, अतिशय सुंदर वर्गवारी करून दिलेली आहे. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, दिवसभर माझं अंतःकरण याच विचारात अडकलेलं असेल, रमलेलं असेल, रंगलेलं असेल. त्याचा अर्थ काय, अहम मम मध्ये अडकलेला आहे, त्याच्या पसाऱ्यात अडकलाय. कर्तव्यापुरती त्याचा विचार करावाच लागतो, अगदी बरोबर आहे, तो केलाच पाहिजे. पण कर्तव्यापुरती त्याचा विचार करणं वेगळं आणि त्याच्यात रमणं आणि रंगणं वेगळं. त्याला परमपूज्य काकाने अजून छान शब्द दिला आहे, दृश्य क्रीड. आपण आत्मक्रीड नसतो, आपण दृश्य क्रीड असतो. वी गेट लॉस्ट इन द परसिव्ड वर्ल्ड ऑल द टाइम, अँड वी लूज द साइट ऑफ द व्हेरी तत्व that makes this perception possible. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. पसाऱ्यात अडकला, रमला, रंगला, आणि मग त्याचा परिणाम, मग जीवाला अखंड अपरब्रह्मत्व आणि अब्रह्मत्व याची अनुभूती यायला लागली. दोन मोठे शब्द झाले, कल्पना आहे मला. म्हणून तर मी सुरुवातीला डिस्क्लेमर दिलं, दिस इज नॉट फॉर वीक हार्टेड पीपल. त्यातला विनोद थोडा बाजूला ठेवूया, काही सगळं समजून घेत, छान आपल्याला समजून घेतच पुढे जायचं आहे. पण तरीसुद्धा शेवटी एक मर्यादा असते, शास्त्रासारखंच मांडावं लागतं. अपरब्रह्मत्व आणि अब्रह्मत्व. अब्रह्मत्व म्हणजे काय, तर ब्रह्मत्वाच्या पूर्ण विस्मरणाची दशा. पूर्ण विस्मरणाची म्हणजे या जगातले, समजा आपण असं कल्पना करूया, बहुतांश लोक की ज्यांचा परमार्थाशी काही संबंधच नाही आहे, त्यांना असं काही असतं ब्रह्मनाचं तत्व हे माहितीच नाही आहे. आणि त्याच्यात अश्रद्धा पण आले, की कुठे काही कानावर कधी चार वाक्य पडली पण असतील, पण ब्रह्म नाहीच असं वाटणारी दशा. ही जी अवस्था, ही जी मनस्थिती, हा जो बुद्धीचा विपरीत निश्चय, त्याला म्हणायचं अब्रह्मत्व. शास्त्राच्या भाषेत त्याला आवरणाची असत्वापादक शक्ती असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, आवरण, हे जे विस्मरण झालंय आवरण,
मायेची आवरण शक्ती आहे, त्याचे दोन प्रकार आहेत. त्याला असत्वापादक शक्ती म्हणतात. आणि तिचं हे कार्य आहे. काय कार्य आहे? हे असं वाटायला लावणं. म्हणून तर श्रद्धावान लभते ज्ञानम. अब्रह्मत्व आणि अपरब्रह्मत्व. अपरब्रह्मत्व म्हणजे सर्व कर्मफलाविषयी जो विरक्त झालेला आहे, साधन चतुष्टय संपन्न आहे, ब्रह्मजिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, अशी जी दशा, अशी जी अवस्था, म्हणजे याला शास्त्राच्या भाषेत पुन्हा आवरणाची अभानापादक शक्ती असं म्हणतात. अभान. अभान म्हणजे काय? अजून या अवस्थेमध्ये ब्रह्मसाक्षात्कार झालेला नाही आहे, पण ब्रह्मसाक्षात्काराचा संपूर्ण अधिकार आलेला आहे. हा अधिकार जो आहे, हा खरं महावाक्याचा अधिकार आहे. हा महावाक्याचा अधिकारी आहे. म्हणून त्याला अभानापादक शक्ती म्हटलं. अजून भान नाही आहे, अजून अनुभव नाही आहे, पण अधिकार पूर्ण परिपूर्ण आहे. अशा दोन अवस्था जीवाच्या त्याच्यामुळे होतात. आणि असा अधिकारी साधक जो असतो त्याच्याबद्दल बोलूया, कारण अधिकाऱ्यालाच ज्ञानप्राप्ती होते, त्याच्यामुळे त्याचा विचार जास्त करूया. बाकी मी आणि माझे, आपला हा नेहमीचा विचार आहेच, तो माहितीच आहे आपल्याला, कारण तो आपल्या अनुभवाचा विषय आहे. त्याचं वर्णन खरं तर करण्याची गरजच नाही आहे. आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या अंतःकरणाचा अभ्यास करता येतो. खरंच मला किती वेळा भगवंताचं स्मरण दिवसभरामध्ये होतं, किती वेळेला खरंच माझ्या कर्माचं फल मी त्याला अर्पण करतो, का फक्त त्याचं स्मरण काही प्रसंगानीच होतं, फक्त प्रसंगानुरूप. काही नामस्मरणाला बसलो, देवळात गेलो, चुकून कुठे दर्शन झालं, चुकून, मग झाली आठवण, कारण तर समोर फोटोज आहे, मूर्तीज आहेत, आठवण होणारच आहे. अशी माझी अवस्था असेल तर समजायचं आपली प्रगती किती आहे. त्यामुळे जो अधिकारी साधक आहे त्याच्याबद्दल बोलायचं झाल्यास, तो म्हणतो मी ब्रह्मरूप असून मला विस्मरण कसं झालं. आपण त्या घोटाळ्याबद्दल बोलतोय अजूनही. ते ज्ञान आता परोक्ष ज्ञान का होईना त्याला झालेलं आहे, ते टिकलेलं पण आहे अधिकारी असल्यामुळे. मग विस्मरण कसं झालं असं आठवून तो काय करतो, मग चिंतन करतो की आपल्यातच काय बदल झाला तो तपासायला लागतो. की मी मूळचा ब्रह्मरूप आहे असं शास्त्र मला सांगतं, त्याच्यावर माझी परिपूर्ण श्रद्धा आहे, पण माझा तो अनुभव नाही, माझा अनुभव काहीतरी विपरीत आहे. मग याचा अर्थ माझ्यातच काहीतरी बदल झालेला असला पाहिजे, काहीतरी घोटाळा झालेला असला पाहिजे, काहीतरी बिघडलेलं असलं पाहिजे. मग काय घोटाळा झाला, काय बिघडलं, हे तो तपासायला लागतो, चिंतन करायला लागतो. आणि मग विचाराअंती त्याच्या लक्षात असं येतं की बुद्धी ही जी उपाधी आहे त्या उपाधीशी संग झाला, आणि संग झाल्यामुळे त्या उपाधीचे धर्म त्याला चिकटले. असं भगवंत म्हणतात ना भगवद्गीतेत, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. विषयांचं ध्यान म्हणजे संग. ते का झालं, त्याचं अजून मागे एक मूळ करण्याचं झालं ते हे उपाधी, बुद्धी नावाची उपाधी, त्याच्याशी संग जडला. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, त्या बुद्धीचे जे जे धर्म, बुद्धीचे काय धर्म, बुद्धीचं हे कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत, ते त्याला चिकटले. त्याला चिकटले म्हणजे मला चिकटले, आणि मला चिकटले याचा अर्थ मी स्वतःला करता समजायला लागलो, मी स्वतःला भोगता समजायला लागलो. ते त्याचे होणारे परिणाम आहेत, पण त्याच्या पाठीमागची ही
कारण परंपरा आहे. त्यामुळे त्या उपाधीचे धर्म त्याला चिकटले. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? मी ब्रह्मरूप आहे याचं विस्मरण झालं. कारण मी दुसरं काहीतरी असं वाटायला लागलं की नाही, मी जीव आहे, मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे जे मी मूळचं आहे, म्हणजे काय, मी ब्रह्मरूप आहे याचं विस्मरण झालं, पण मी आहे याचं विस्मरण नाही झालं. मग त्याचा परिणाम काय झाला? मी काहीतरी तर असणारच आहे की नाही, मी काहीतरी आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही आपण काहीतरी आहोत. स्वाभाविकच आहे, कारण काहीतरी तर आपण असणारच आहे. मग मी ब्रह्मरूप आहे याचं विस्मरण झाल्यामुळे, पण मी आहे याचं विस्मरण होत नसतं. मग मी काय आहे? तर मी देह आहे, मग मी बुद्धी आहे. असा सगळा घोटाळा होऊन पडला. हा तो घोटाळा. आणि त्याला कारण आपण जसं बोललो, ही बुद्धी नावाची उपाधी. त्यामुळे ज्याचा घोटाळा झाला, तो जो जीवरूपी चिदाभास, नो वी आर पिलिंग वन मोर लेअर, तसं बोललोच आहे आपण. चिदाभासाचे, आपलं जीवाचेच घटक पाहतोय आपण, चिदाभास आणि कुटस्थ. तो जीवरूपी चिदाभास जो आहे, तो बुद्धीचे धर्म आपले धर्म समजू लागला, ज्याला आपण अन्योन्याध्यास असं म्हणालो. बरं, या बुद्धीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, थोडा बारकावा आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका, म्हणून मी मगाशी म्हणालो. महावाक्याचाच विचार असल्यामुळे बारकावे असणारच आहे, सूक्ष्मता असणारच आहे. या बुद्धीच्या योगाने जे अधिष्ठान चैतन्य, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला कुटस्थता आली. काय विधान केलं मी? पुन्हा एकदा शांतपणे सांगतो. जे अधिष्ठान चैतन्य, म्हणजे खरं बोलायचं झालं ना, हा जो अधिष्ठान शब्द आहे ना, तो सुद्धा म्हणतो तर सापेक्षतेनेच घ्यावा लागतो. कारण अधिष्ठान म्हटलं की कोणाचं अधिष्ठान हे सांगावं लागतं का नाही, त्याच्याशिवाय अधिष्ठान शब्द सिद्ध होईल का? विचार करा. तिथे सापेक्षता आली, कारण जीवाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे, म्हणून इट इज रिलेटिव्ह टू जीव. पण हे जे निरपेक्ष तत्व, मगाशी मी जे सुरुवातीला आपण बोललो, निरपेक्ष आहे खरं ते, पण त्याला अधिष्ठानत्व येतं. त्या अधिष्ठान चैतन्याला बुद्धीच्या योगाने कुटस्थता आली. म्हणजे बुद्धीचा, असे कल्पना करा, एक तुमच्यासमोर एक छोटंसं मॉडेल, समजायला अजून सोपं. एक पांढरा स्वच्छ कागद आहे आणि त्याच्यावर एक वर्तुळ काढलं पेन्सिलने. काय झालं? काही नाही, कल्पनेने दोन भाग पडले. काय म्हणजे पांढऱ्या रंगाचा जर विचार केला तर उर्वरित तो पांढरा रंग आणि त्या वर्तुळातला पांढरा, कागदाचा पांढरेपणा. झालं का नाही? हे जसं त्या वर्तुळाच्या योगाने, तसं बुद्धीच्या योगाने त्या अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आली आणि बुद्धीच्या संबंधानेच चिदाभासाला जीवता आली. दुसऱ्या भाषेत बोलूया, बुद्धीला प्रकाशित करणारं जे अधिष्ठान चैतन्य, ते बुद्धीच्या सापेक्षतेने, बुद्धी गृहीत धरून बोलणं सुरू आहे असं म्हणायचं. सापेक्षतेने म्हणजे ते लक्ष्यार्थाने कुटस्थ आहे आणि वाच्यार्थाने चिदाभास आहे. लक्षात येते काय बोलणं सुरू आहे? आपला मूळ सिद्धांत काय आपण विसरलेलो नाही आहे. विषय काय सुरू आहे? हे मूळचे ब्रह्मच असले पाहिजे दोघं, तरच त्यांची ब्रह्मता सिद्ध होईल की नाही? मग ते आहेतच. त्या बुद्धीच्या सापेक्षतेने हा व्यवहार झाला की त्या बुद्धीने उपहित झालेलं अधिष्ठान चैतन्य, म्हणून त्याला कुटस्थ नावाची एक नवीन संज्ञा प्राप्त झाली, घटाकाश. घट आहे म्हणून घटातलं आकाश म्हणजे पोकळी, झाला व्यवहार. घटाकाश नावाचा शब्द तयार झाला. बुद्धीच्या सापेक्षतेने अधिष्ठान चैतन्य, ज्या अधिष्ठान चैतन्याचा विचार केला जातो ते कुटस्थ, आणि त्याने उपहित झालेलं चैतन्य म्हणून
वाच्यार्थाने तो चिदाभास. कारण बुद्धीमध्ये फाकलेला चितचा आभास, प्रकाश, छाया इत्यादी. आता या सर्व ज्ञानासह, हे कशासाठी बोललो मी? एक तर ते दोन मूळचे ब्रह्म हे कळावं, हा आपला जो विषय सुरू आहे तो, आणि या सर्व ज्ञानासह ब्रह्मविद्येचा अवलंब करून, उपाधींचा बाध करून, बुद्धी नावाची उपाधी याच्याबद्दल आपण बोललो, या अपर ब्रह्मत्वाचा स्तर ज्यांनी गाठलेला आहे असा तो ब्रह्मजिज्ञासू. मगाशी आपण जे बोललो अपरब्रह्माची व्याख्या, त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःचं स्वरूप जाणलं. भाषा किंचित बदलली लक्षात आली असेल तर, त्यांनी स्वतःचं स्वरूप जाणलं असं म्हटलं. ब्रह्म वा इदमग्र आसीत तदा आत्मानम एव अवेत अहम ब्रह्म अस्मि इति, अशी बृहदारण्यकातली ती श्रुती आहे ज्याच्यामध्ये अहम ब्रह्म अस्मि इति म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आलेलं आहे. काय सांगतं? ब्रह्म वा इदम अग्र आसीत तदा आत्मानम एव अवेत. म्हणजे ही श्रुती असं सांगते की जो आधी ब्रह्म होता त्यांनी स्वतःलाच जाणलं की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म अस्मी. म्हणून मी मगाशी म्हणालो किंचित भाषा आता बदलली. त्यांनी स्वतःला जाणलं. त्यांनी ब्रह्म जाणलं असं म्हणता आलं असतं, बिघडलं काहीच नसतं, पण त्यांनी स्वतःला जाणलं हा त्यातला आशय जास्त महत्त्वाचा आहे. का बरं? कारण तो आधीचा ब्रह्मच आहे. त्यामुळे स्वतःला जाणणं म्हणजेच ब्रह्म जाणणं, स्वतःचं स्वरूप जाणणं म्हणजे ब्रह्मतत्व जाणणं. आणि हे जाणणारा तो अपरब्रह्म, अत्यंत अधिकारी, जिज्ञासू, मुमुक्षू. पुन्हा एकदा अपरब्रह्म शब्दाचा अर्थ विसरले असाल तर. का बरं? कारण साधं गणित आहे, जर तो मूळचा ब्रह्म आहे त्याला पुन्हा ब्रह्म का जाणावं लागलं मग? अपरब्रह्म. ते बोललो आपण, बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचरू. त्यामुळे ही अविद्या, अज्ञान ही स्वीकारल्यामुळे हा व्यवहार झाला. पुन्हा एकदा ब्रह्मतत्वाची प्राप्ती, नित्यप्राप्ताची फिरून एकदा प्राप्ती, हा व्यवहार होतो. कारण मध्ये अज्ञानाचा टप्पा, अविद्येचा टप्पा आहे म्हणून. त्यामुळे तो आधी ब्रह्म होता. ब्रह्म वा इदमग्र आसीत, आणि मग तदा आत्मानम एव अवेत. मग त्यांनी स्वतःच असं जाणलं की मी ब्रह्म आहे. त्याच्यामुळे या महावाक्याचा हा सुद्धा एक काय म्हणूया महत्वाचा संदेश आहे. काय? की ब्रह्मतत्वाला भिन्नत्वानी जाणणं म्हणजे जाणणं नव्हे. परमपूज्य काका अगदी साध्या भाषेत अजून बोलूया, बऱ्याच वेळा सांगतात प्रवचनात की साधक जो साधना करतो, ध्यानाभ्यास करतो, त्याला काही अनुभव येतात. काही कोणाला काही रंग दिसतात, कोणाला सुगंध येतो, कोणाला काही नाद ऐकू येतात, इत्यादी इत्यादी अनेक विविध प्रकारचे अनुभव असतात. आणि मग काही केलं असं वाटतं, अरे झालं, आपलं कामच झालं. हे झालं म्हणजे काहीतरी मिळालं. जे जे मला भिन्नत्वानी जाणवतं, जे जे मला भिन्नत्वानी कळतं, ते ते नव्हे. हा विषय सुरू आहे आपला. चांगला टप्पा असतो तो प्रगतीचा, प्रश्नच नाही, पण ते म्हणजे ते नव्हे. ब्रह्मतत्वाला भिन्नत्वानी जाणणं म्हणजे जाणणं नव्हे, तर आत्मत्वानी जाणणं म्हणजे जाणणं होय. आणि आत्मत्वानी जाणणं म्हणजे मी तेच आहे किंवा ते मी आहे इत्यादी. आणि म्हणून ही बृहदारण्यकातली श्रुती जी आहे ती पुढे बोध करते की अन्यः असौ अन्यः अहम अस्मि. ती श्रुती आहे, फार मोठी श्रुती आहे ती, ज्याच्यामध्ये हे महावाक्य आलेलं आहे. मोठा मंत्र आहे तो. म्हणजे अन्यः असौ अन्यः
अहमअस्मी म्हणजे तो परमात्मा, ते परब्रह्म म्हणा, ती देवता म्हणा, अन्य म्हणजे वेगळी आहे. तेव्हा तो परमात्मा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, असं ज्ञान ज्याला होतं किंवा असं ज्याला वाटतं त्याला श्रुती म्हणते न स वेद, न सहवेद, असं त्याचं पदच्छेद. म्हणजे त्यांनी काहीच जाणलेलं नाही. मला कधी कधी आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, आत्ता आपला विषय नाही पण जाता जाता उल्लेख करतो, इतकं शुद्ध मराठीत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये श्रुती सांगत असताना द्वैताचं प्रतिपादन करणारे जे संप्रदाय आहेत त्यांच्याबद्दल आपण सध्या रामकृष्ण हरी म्हणून पुढे जाऊया. पण तो विचार डोक्यात आला म्हणून सांगितलं. बृहदारण्यकातली श्रुती आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे, न स वेद, त्यांनी काहीही जाणलेलं नाही. नुसती ब्रह्मलक्षण सुद्धा जाणणं हेही पुरेसं नसतं खरं. प्रत्यक्ष ते व्हावं लागतं. आणि गंमत पुन्हा तीच आहे, आता पुन्हा वेगळा विषय आत्ता आपला नाही आहे, पण जाता जाता पुन्हा एकदा उल्लेख की जाणणार तेच मी असल्यामुळे आणि तेच मी झाल्यामुळे जाणायला दुसरं वेगळं कोणी उरतच नाही. यस्या मतम तस्य मतम, यस्य मतम न वेदसहा, दुसरी श्रुती केनोपनिषद. सर्व श्रुती एकच सांगतात, अर्थात शैली वेगळी असते, भाषा थोडी वेगळी असते, तत्वज्ञान एकच आहे, ते थोडीच बदलणार आहे. यस्या मतम तस्य मतम, म्हणजे यस्य अमतम तस्य मतम, आणि यस्य मतम न वेदसा, ज्याला वाटतं मी जाणलेलं आहे त्याने नाही जाणलेलं. कारण ज्या अर्थी जाणला आहे म्हणतो त्या अर्थी त्याला ते वेगळेपणाने कळलेलं आहे, त्रिपुटी आहे, नाही जाणलेलं. नस वेद, असं हे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्याचं मी जसं म्हणालो, अधिष्ठान चैतन्य बुद्धीच्या सापेक्षतेने कुटस्थ आणि चिदाभास हा व्यवहार होतो. आणि जेवढी ती उपाधी चिकटलेली तितकं त्याच्यात तो रमलेला रंगलेला. मग अपरब्रह्मत्वापर्यंत सुद्धा प्रगती व्हायला वेळ लागतो. आपला जो सगळा साधनेचा काळ आहे ना, तो अपरब्रह्मत्वाच्या प्राप्तीचा आहे खरं विचार केला तर, म्हणजे अधिकार प्राप्तीचा, साधन चतुष्टय संपन्न होण्याचा. मग त्याला दीर्घकाळ लागतोच, तयारीला, पूर्वतयारीला दीर्घकाळ लागतोच. स्वयंपाकामध्ये प्रत्यक्ष भाजी व्हायला किती वेळ लागतो फोडणी टाकून? 3-4 मिनटं. पण त्याच्या आधी किती तयारी करावी लागते माहिती आहे आपल्याला. आणि हे सर्व ऐकल्यानंतर असं वाटू शकतं आपल्याला की अहम ब्रह्मास्मी ज्या महावाक्याचं आपण आत्ता सर्व चिंतन केलं, त्याचा व्यापकता खोली समजावून घेतली, अहम आणि ब्रह्म आणि अस्मी हे कसं सिद्ध होतं हे सगळं समजावून घेतलं. पण या अहम ब्रह्मास्मीचा जो अनुभव आहे, म्हणजे ज्याला जीव ब्रह्मैक्याचा अनुभव म्हणूया, हा केवळ विचारांनी प्राप्त होणं शक्य आहे का? असा विचार येऊ शकतो डोक्यामध्ये की इतकं हे वेदांती लेबल, आपल्याला एकमेकांना लेबल चिकटवण्याची खूप सवय असते. ते कोण? ते भक्त आहेत. हे कोण आहेत? हे वेदांती आहेत. हे कर्मयोगी आहेत, वगैरे वगैरे. मग विचाराने केवळ प्राप्त होणं शक्य आहे का, असा एक डोक्यात कधी विचारू शकतो. कारण आपण कशाचा विचार करतोय तर आपण चिंतन, महावाक्य चिंतन म्हणजे महावाक्याचा विचार, म्हणजे विचाराचाच विचार आपण करतो आहोत. आता आज आपण आत्ता जे काही चिंतन केलं त्याच चिंतनाप्रमाणे आणि चिंतनाप्रमाणे म्हणण्याचा अर्थ असा, त्या श्रुतीच्याच उपदेशाप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचा मला जाणवणारा किंवा अनुभवास येणारा जो भेद आहे, जो भेद आपल्या सर्वांच्या अनुभवाचा आहे, त्याच्याबद्दल फारसं बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण मला ज्या अर्थी मी देह आहे असं वाटतं, ते तरी कशावरून वाटतं? तो जाण्याची भीती वाटते की नाही? वाटते. म्हणजेच तो मी आहे असं वाटतं. साधं गणित आहे.
मग त्या देहाचे बाकी स्तर सोडून देऊ, त्यातलं प्राणमय कोश म्हणजे मी वाटतं का, मनोमय का, बुद्धिमय वगैरे ते सगळं सोडून देऊ. एक सर्वसाधारण देह मी आहे, त्यात 3 देह धरा किंवा 5 कोश धरा, ते मी आहे असं वाटतं. याचा अर्थ किंवा तोच माझा अखंड अनुभव आहे, याचा अर्थ मी ब्रह्म आहे असा अनुभव मला अजून नाही, आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव मला अजून नाही. याचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांचा मला भेदच अनुभवास येतो. आणि भेद हा मुळातच भ्रमरूप आहे असं आपल्याला ही श्रुती शिकवते आहे. भेद जो आहे हा मुळात भ्रमरूप आहे. मग मला भ्रम का झाला हा, तर भ्रम हा अविद्येचा परिणाम आहे. पुन्हा गाडी तिथेच येणार आहे. पण एक वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतोय की विचाराने हे कसं शक्य आहे. तर भ्रम हा अविद्येचा परिणाम आहे, त्याला अज्ञानही म्हणतात. मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही आहे, याचं कारण मला हा भ्रम झालेला आहे. आणि भ्रमाचं कारण काय आहे, तर अविद्या हे आहे, किंवा अविद्येचा परिणाम भ्रम हा आहे. त्यामुळे भ्रम घालवायचा असेल तर काय करावं लागेल, अविद्या घालवावी लागेल, त्याचं कारण घालवावं लागेल. त्यामुळे त्याच्या निवारणार्थ अविद्या जर घालवायची असेल तर अविद्येचे जे धर्म आहे त्या धर्माच्या विरुद्ध धर्म असलेली एखादी गोष्ट हवी, बरोबर. मग अविद्येच्या विरुद्ध काय आहे, अविद्येच्या विरुद्ध केवळ विद्याच आहे, ज्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. म्हणून तो भगवंत 10व्या अध्यायात काय म्हणतात, अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ. नाही तर आपल्याला विद्या म्हणले की अनेक विद्या आठवतात, आहेत ना, मग त्यांना विद्याच म्हणतात. पण त्या विद्या मला काहीतरी मर्यादित गोष्ट देतात. या सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कोणती असेल तर अध्यात्मविद्या विद्यानाम, भगवंत म्हणतात. याच्यासाठी त्यामुळे अविद्येच्या विरुद्ध धर्म असलेली गोष्ट म्हणजे विद्या, म्हणजे ब्रह्मविद्या म्हणा, अध्यात्मविद्या म्हणा. त्या अध्यात्मविद्येचा किंवा ब्रह्मविद्येचा वापर करणं म्हणजे ब्रह्मविचार करणं होय. टू यूज दॅट नॉलेज, टू ऑपरेशनलाइज दॅट फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, त्याला म्हणायचं ब्रह्मविचार करणं होय. आणि या ब्रह्मविचाराने अविद्येचं निवारण होतं, आणि अविद्येचं निवारण झालं की भ्रम जातो. आणि जीवब्रह्माचा जो भेद आहे, जो मला आज अनुभवास येतो आहे, तो भ्रमजनित असल्यामुळे, म्हणजे भ्रमातून उत्पन्न झालेला असल्यामुळे, भ्रम जेव्हा जातो तेव्हा काय होतं, हा भेदसुद्धा मावळून जातो. आणि मग भेद मावळला की अभेद जे मूळचं सिद्ध आहे ते जणू काही पुन्हा सिद्ध होतं. अहम ब्रह्म अस्मी असा जणू काही पुन्हा अनुभव येतो. आपला अखंड तो विषय सुरू आहे की ते मूळचंच ब्रह्म आहे. आपण मूळचेच ब्रह्म आहोत म्हणून पुन्हा ब्रह्म होणं शक्य आहे, नाही तर शक्यच झालं नसतं. ही मार्मिकता आहे त्याची. तो अभेद सिद्ध होतो कारण तो मूळचाच अभेद होता, पण मला ते समजत नव्हतं म्हणून तो सिद्ध झाला असं म्हणायचं. ती भाषा संभवते. विद्या अविद्याम निहत्येव तेजस्तिमिर संगवत. विद्या अविद्याम निहत्येव. कशाप्रमाणे, तेज तिमिर संगवत, की प्रकाश जसा अंधकार ज्याप्रमाणे नष्ट करतो त्याप्रमाणे ही ब्रह्मविद्या अविद्येला नष्ट करते. आपण बोलत होतो की हे विचाराने कसं शक्य होतं हे समजून घेतोय आपण. हा ठीक आहे, विचार जसं सुरुवातीलाच आपण बोललो,
महावाक्याच्या विचाराच्या चिंतनासाठी वगैरे म्हणूया जो अधिकार लागतो, त्या अधिकारासाठी खूप काही करावं लागतं, तो भाग वेगळा. आता उदाहरणार्थ आपण कर्माचा विचार केला समजा. कर्म आपण खूप काही करत असतो की नाही, परमार्थाच्या नावाने सुद्धा आपण खूप काही करत असतो. आणि करणं म्हणजे कर्म झालं. तर कर्माचा विचार केल्यास ते अविद्याजनित असतं. कशी शास्त्राची मांडणी आहे पहा. कर्म हे अविद्याजनित असतं आणि म्हणूनच तर त्याचं फल ईश्वराला अर्पण जर नाही केलं तर ते आपल्याला पुन्हा बंधनात टाकतं. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. सांगतायत ना भगवंत, शिकतोय ना आपण ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणतात, असं करशील तर शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैः. कारण मगाशीच आपण बोललो, शुभ केलं तर पुण्य, अशुभ केलं तर पाप. पण पुण्य असो का पाप असो, बंधनातच टाकणार आहे पुन्हा ते. त्यामुळे कर्म हे अविद्याजनित असतं. आणि पण कर्म तर करावंच लागतं. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. माझ्यातून सुटायचं कसं, त्याचं फल ईश्वराला अर्पण करायचं. भगवंत तेच म्हणतात, यत करोशी यदश्नाशी, तू जे जे करशील सर्व मला अर्पण कर. आणि ते नाही केलं तर ते पुन्हा बंधनात टाकतं. कर्म करूनच कर्माच्या बंधनातून सुटायचं आहे, हे रहस्य आहे कर्मयोगाचं. भगवद्गीतेत भगवंत सांगतायत. पण त्याची ही युक्ती आहे की कर्म करून फल त्याला अर्पण करायचं आहे. आता तो वेगळा विषय, मोठा विषय, तो सोडून देऊ आता, फल कसं अर्पण करायचं वगैरे वगैरे. पण मुद्दा आपला सुरू आहे की कर्म हे अविद्येशी सजातीय आहे आणि म्हणून ते अविद्या निवर्तक नाही. दुसऱ्या भाषेत, म्हणून कर्मानी मोक्ष नाही, कर्मातून मोक्ष निश्चित आहे. आणि म्हणून या कर्माचं मूल्य, त्याला मूल्य निश्चित आहे. नाही तर सांगितलं नसतं कर्म करायला. मूल्य काय ते आपण बोललो, भगवंताला अर्पण केलं तर. त्यामुळे कर्माचं मूल्य, पण त्याची मर्यादा सुद्धा आहे. ती सांगताना श्रीमद शंकराचार्य म्हणून विवेक चूडामणीमध्ये काय म्हणतात, काय उपदेश करतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोटिभी. म्हणून पुन्हा एकदा सुरुवातीचं डिस्क्लेमर, आपल्याला खूप करायची सवय आहे. पण चित्तस्य शुद्ध हे कर्म, इतकं सगळं म्हणून इतकं सावध राहावं लागतं परमार्थामध्ये सुद्धा, की परमार्थाच्या नावाने जरी मी काही करत असेन, पण ते कर्तृत्व आणि भोक्तृत्व तसंच ठेवून मी करत असेन तर काय परिणाम होत असेल हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे. शुद्ध मराठीत वी कॅन इमॅजिन. कारण शेवटी ते कर्मच आहे. मग ते मी कर्तृत्व, मी करता म्हणून जर मी करत असेल तर त्याला पारमार्थिक कर्म म्हणायचंच कसं, हा प्रश्न आहे. ते प्रापंचिकच कर्म झालं. दिसायला जरी वरवर वाटलं पारमार्थिक आहे. ते शुद्ध पुण्याची व्याख्या माऊलीने केली तशासारखंच आहे ते. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवंताकडे जर मला एक पायरी, भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने एक पायरी तरी, मला एक पाऊल तरी ते कर्म पुढे नेत असेल तर ते पारमार्थिक कर्म म्हणायचं, तर ते शुद्ध पुण्य म्हणायचं माऊलींच्या भाषेप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे. म्हणून आचार्य सांगतात, चित्तस्य शुद्ध हे कर्म नतु वस्तुपलब्ध आहे, नतु वस्तुपलब्ध आहे. की निष्काम कर्म, ते सुद्धा पुन्हा ते कर्म निष्काम असेल तर चित्ताच्या शुद्धीकरता आहे. चित्तस्य शुद्धये कर्म, प्रत्यक्ष आत्मवस्तूच्या प्राप्तीकरता ते नाही. नतु वस्तुपलब्ध आहे. मग आत्मवस्तूची प्राप्ती कशाने, वस्तुसिद्धीर विचारेण, त्याची प्राप्ती विवेकाने, विचाराने. मग त्याच्यात सगळे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक वगैरे वगैरे माहिती आहे आपल्याला.
त्यांनीच होते. आणि इथपर नुसतं हे म्हणून थांबत नाही. आचार्य पुढे म्हणतात, न किंचित कर्म कोटीभी. कोट्यावधी जरी तुम्ही कर्म केलं तरी त्यांनी अल्पमात्रही ते प्राप्त होत नाही. का? कारण त्याच्या पाठीमागचं आपण शास्त्र तेच तर आपण समजावून घेतो आहे की कर्म हे अविद्येशी सजाती आहे, ते अविद्याजनित आहे. त्यामुळे कर्म करून थेट ज्ञानाची प्राप्ती नाही आहे. कर्म करून त्याच्या माध्यमातून जी चित्तशुद्धी आणि पुढे निष्काम उपासनेने चित्तशांती, मग या बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेची अधिकार प्राप्ती, मग ते अंतरंग प्रत्यक्ष साधन, मग ते करून अंतरंग प्रत्यक्ष साधन, इतकं सगळं असतं. आणि म्हणून हा जो विचार आहे हा आपल्याला समजत नाही पूर्णतः. समजला तर तेवढ्यापुरती समजतो, नंतर पुन्हा न समजल्यासारखा वाटतो, किंवा समजला तरी टिकत नाही, टिकला तरी आठवत नाही वेळेवर. हे जे सगळं होत राहतं कारण अखंड अजूनही जी बाहेरची धाव आहे, करण्याची धाव आहे, अखंड काहीतरी करतच राहावं असं वाटतं. परमार्थाच्या नावाने सुद्धा काहीतरी केल्याशिवाय समाधानच वाटत नाही. अखंड करणे करणे करणे. त्यासाठी हा विचार की हे विचारानेच होणारे कसं काम आहे, आचार्य तेच आपल्याला सांगतात आहे विवेक चूडामणीमध्ये, की वस्तुसिद्धीर विचारेण. वस्तूची सिद्धी म्हणजे आत्मतत्वाची प्राप्ती ही विचारानेच होणार आहे. कारण साध्या भाषेमध्ये मी आत्ता जे करतो आहे ते सर्व अविचार आहेत. आणि अविचाराचा मुकाबला हा विचारानेच करायचा असतो. विरुद्ध धर्मी, मागाशी आपण जे बोललो, विरुद्ध धर्माची गोष्ट विचार हीच आहे. कारण मी देह आहे हा अविचार आहे, मी कर्ता भोगता आहे हा अविचार आहे, हे जग सत्य आहे हा अविचार आहे, मला हवं तसं हवं तेव्हा हवं तेवढं माझ्या कर्माचं फळ मला मिळालंच पाहिजे हा अविचार आहे. म्हणून संत अगदी साध्या भाषेत सांगतात, देवाचे जे मनोगत तीची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. समर्थ साध्या भाषेत सांगतात, अतिशय सोप्या. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, भगवंतांनी पण स्पष्ट सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये. तो कर्माध्यक्ष आहे. पण हे जेव्हा मी विसरून जातो तेव्हा दुःखाच्या हेलकाव्यामध्ये माझं जीवन जसं इतके वर्ष सुरू होतं तसंच सुरू राहतं. कारण अखंड सकाळी उठल्यापासून अपेक्षा ज्या आदल्या दिवशी रात्री झोपताना मी घेऊन झोपलो होतो, त्या अपेक्षा घेऊनच मी उठतो की या गोष्टी झाल्याच पाहिजे, असं असं झालंच पाहिजे, ते माझ्याच पद्धतीप्रमाणे झालं पाहिजे, माझ्याच अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या पाहिजे, माझ्याच अपेक्षेप्रमाणे लोकांनी वागलं पाहिजे. मग काय, मग घ्या, अपेक्षाभंगाचं दुःख पदरात पडणारच आहे. कारण सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर गोष्टी घडायला लागल्या तर साधा विचार करू शकतो आपण, तर्क आहे साधा, या जगामध्ये काय होईल, अराजकच माजेल. कारण माझी एक अपेक्षा आहे आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्याची अपेक्षा असू शकते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी नसतात घडत, माझ्या कर्माप्रमाणे, चालू कर्म आणि आधीचं कर्म त्याच्याप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात. त्यालाच प्रारब्ध म्हणतात, त्यालाच कर्मविपाकाचं शास्त्र वगैरे वगैरे शब्द आहेत. त्यामुळे कर्म तर करायचं आहे, कर्तव्य आपल्याला आहेतच, आपण तर प्रापंचिक आहोत. पण ते करून देह प्रपंचाचा दास सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. संत पुन्हा अतिशय सोप्या साध्या भाषा समजावून सांगतात. हे तत्वज्ञान त्याच्या पाठीमागे आहे. मग अखंड स्मरण राहतं. मग यत करोशी यदशनाशी यज्जोशी ददासी यत. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी, तुकाराम महाराज. तेच तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेमध्ये. हे सगळं आपल्याला साध्य होतं. आणि हे साध्य झालं की अपरब्रह्मत्व प्राप्त होतं. आणि मग विचाराने प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. पुन्हा ही बोलण्याची भाषा आहे, एकरूपत्वानी आत्मत्वानी ती प्राप्ती झालेली असते. अशी प्राप्ती आपल्या सर्वांना व्हावी अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी
व्यक्त करतो. आणि पुढील सत्रामध्ये आपण याच्या पुढचं जे महावाक्य तत्त्वमसी त्याच्या चिंतनाला प्रारंभ करू. आणि आजचं हे चिंतन पुष्प आत्ताच बोलल्याप्रमाणे यत करोषि यदश्नासी म्हटल्याप्रमाणे हे सर्व चिंतन पुष्प भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. महावाक्य समजावून सांगता सांगता शेवटी तुम्ही परत एकदा आठवण करून दिली की अधिकार प्राप्त करायचा असेल तर काय करायला पाहिजे. सगळी कर्म भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायला हवी आणि जे येईल वाट्याला ते व्यवस्थित बिना तक्रार त्याला सामोरं जायला हवं. खूप छान. आजच्या भजन सेवेसाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे सौ अमृता कुलकर्णी. अमृता आज आपल्याला नारायण महाराज लिखित सोहम सोहम बोल रे मनुआ हे भजन आपल्यापुढे सादर करणार आहे. मला परत एकदा याची जाणीव झाली की आजचं महावाक्य होतं अहम ब्रह्मास्मी आणि आजचं भजन जे अमृताने सिलेक्ट केलं ते सोहम सोहम बोल रे मनुआ. थोडक्यात परत तू कोण आहे याची आठवण करून देणार. सो अमृता, तू रेडी असशील तर भजन सेवेला सुरुवात कर. हो. जय श्रीराम. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. काया नहीं है माया नहीं है ठाव ठिकाना. काया नहीं है माया नहीं है ठाव ठिकाना. लाखों जन्म की तपस्या कीनी, आखिर हुआ दीवाना रे मनुआ, सोहम सोहम बोल. लाखों जन्म की तपस्या कीनी, आखिर हुआ दीवाना रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. दुनिया दौलत सब है झूठी, आखिर कौन तुम्हारा. दुनिया दौलत सब है झूठी, आखिर कौन तुम्हारा. सारी जमाने भीतर झूठी, माए ने डारा घेरा रे मनुआ, सोहम सोहम बोल. सारी जमाने भीतर झूठी, माए ने डारा घेरा रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. नारायण कहे चारी चोरी, मतलब का सब है धंधा. नारायण कहे चारी चोरी, मतलब का सब है धंधा. काहे को झूठ जमाना दिखता, आत्म स्वरूप में डोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. काहे को झूठ जमाना दिखता, आत्म स्वरूप में डोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल रे मनुआ, सोहम सोहम बोल. सोहम सोहम बोल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. अमृता, नेहमीप्रमाणे तुझी भजन सेवा खूपच सुंदर झाली. अतिशय शांत आणि अगदी भावपूर्ण. मंगेश दादा, आज आपण काही प्रश्न घेणार आहोत. वेळ आहे? हो, प्रश्न असतील तर घेऊ शकतो.
तर कोणाला आज काही प्रश्न आहे आजच्या सत्राबद्दल किंवा आधीच्या झालेल्या काही सत्राबद्दल, तर तुम्ही प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. काही प्रश्न आहेत कोणाला?